मित्रांनो, सध्या टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर प्लेयर रवींद्र जडेजा खूप चर्चेत आहे। ह्यामागील कारण त्याचे क्रिकेट किंवा दुखापत नसून त्याचे वडील अनिरुद्ध सिंगने केलेले गंभीर आरोप आहेत। रवींद्र जडेजाच्या वडिलांनी एका मुलाखतीदरम्यान सुनेवर म्हणजेच रिवाबा जडेजावर आरोप लावताना म्हटले होते की तिने रवींद्र जडेजाला कुटुंबापासून वेगळे केले आहे। ह्याबाबत जेव्हा खुद्द रिवाबालाच एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारला गेला तेव्हा ती रागाने लालबुंद झाली। रागारागात उत्तर देताना ती म्हणाली, आम्ही इथे का आलो आहोत ह्याचे जरा भान ठेवा। ह्या मुद्द्यावर जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा। मित्रांनो, रिवाबा जडेजाची ही संतप्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। रविवारी अंडर-19 वर्ल्ड कपची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेली, ज्यात भारताचा दारुण पराभव झाला। ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या सलग तिसऱ्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यावरून पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सनी भारतीय संघाला ट्रोल केले। अंडर-19 वर्ल्ड कप पूर्वी भारतीय सिनियर पुरुष संघाला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये तसेच वन डे वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता। पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सने केलेल्या ह्या ट्रोलवर भारताचा माजी धुरंधर क्रिकेटर इरफान पठाण कमालीचा नाराज झाला आहे। त्याची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त करताना तो म्हणाला, तुमची ही नकारात्मक मानसिकता स्पष्टपणे तुमचे विचार कसे आहेत हे दर्शवते। तुमचा संघ फायनल करिता तर क्वालिफाय सुद्धा करू शकला नाही, तेव्हा ह्या मुद्द्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? मित्रांनो, इरफान पठाणच्या ह्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? तसेच भारतीय अंडर-19 संघाच्या फायनलमधील पराभवावर तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज अशी T20 क्रिकेट सिरीज सुरू आहे। सलग दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला धूळ चारली। या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने भारताचा मिस्टर 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवचा एक विक्रम मोडला आहे। ग्लेन मॅक्सवेलने 55 चेंडूंमध्ये नाबाद 120 धावा बनवल्या, ज्यात 12 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे। तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता। तेव्हा आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम मॅक्सवेलच्या नावे जमा झाला आहे। यापूर्वी हा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर होता। चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सूर्यकुमार यादवने 117 धावा फटकाविल्या होत्या। मित्रांनो, सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळतो आहे आणि घरगुती क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीच्या मॅचेस खेळल्या जात आहेत। रणजी ट्रॉफी भारतातील सर्वात जुन्या टुर्नामेंटपैकी एक आहे। येथे चांगली कामगिरी करून अनेक खेळाडूंनी नॅशनल टीममध्ये स्थान मिळवले आहे। मात्र ह्याच रणजी ट्रॉफीबाबत बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने एक मोठे वक्तव्य केले आहे, ज्यावरून सध्या सोशल मीडियावर नवीनच युद्धाला सुरुवात झाली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना मनोज तिवारी म्हणतो की रणजी ट्रॉफीबाबत मी खूपच निराश झालो आहे। ही ट्रॉफी आपले महत्त्व गमावत चालली आहे। स्पर्धेत अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत। अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तेव्हा ही टुर्नामेंट बंद करणेच योग्य होईल। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? रणजी क्रिकेट टुर्नामेंट कायमची बंद करण्यात यावी का? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। यानंतरची बातमी आहे वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडेबाबत, जिने इतक्यात स्वतःच्या मृत्यूचीच फेक बातमी पसरवली होती। सर्वायकल कॅन्सरबाबत जनजागृतीबाबत मी असे कृत्य केले असे तिने स्पष्ट केले असले तरी ह्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचाच मूळ उद्देश असल्याचे अनेकांचे मत आहे। मात्र तिच्या ह्या फेक डेथ न्यूजपायी तिने स्वतःवरच एक मोठे संकट ओढवून घेतले आहे। एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने तिच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे। फैजान अन्सारी असे ह्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे नाव आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार कोणाच्या भावनेशी खेळणे ही अत्यंत चुकीची बाब आहे। मॉडेल पूनम पांडेने संपूर्ण देशाची खिल्ली उडवली आहे। तिने महिलांची तसेच सर्वायकल कॅन्सर पीडित रुग्णांची खिल्ली उडवली आहे, ज्या कारणास्तव मी तिच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकत आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, ह्यानंतरची न्यूज आहे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाबाबत। पाकिस्तानी माजी कर्णधार शोएब मलिकपासून विभक्त झाल्यानंतर प्रथमच ती एका समारंभादरम्यान तिचा माजी टेनिस पार्टनर रोहन बोपन्ना सोबत एकत्र दिसली। हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतो आहे। हा समारंभ रोहन बोपन्नाच्या यशाबाबत होता।
नुकतेच त्याने ऑस्ट्रेलिया ओपनचा खिताब आपल्या नावे केला होता। ही ट्रॉफी जिंकणारा रोहन बोपन्ना सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला होता। याच यशाबाबत सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यात सानिया मिर्झा आवर्जून उपस्थित होती। मित्रांनो, नंतरची न्यूज आहे साऊथ आफ्रिकन माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्स बाबत, ज्याने विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्माची जाहीररित्या माफी मागितली आहे। आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याने जाहीर केले होते की विराट आणि अनुष्का आपल्या दुसऱ्या बाळाला लवकरच जन्म देणार आहे। मात्र ह्या बातमीवर कोहली दाम्पत्याद्वारे शिक्कामोर्तब झालेले नसताना स्वतःच ही बातमी सांगणे डिव्हिलियर्स स्वतःची एक मोठी चूक मानतो। तो म्हणतो, माझा मित्र विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का यांना प्रायव्हसी देणे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे। तो कोणत्या गोष्टींशी डील करतो आहे याची आपणास काहीच कल्पना नाही। माझ्याकडून मागच्या शोमध्ये एक मोठी चूक झाली होती, त्याबाबत मी मनापासून दोघांचीही माफी मागतो। मित्रांनो, असे प्रथमच घडत आहे की विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे एखाद्या क्रिकेट सिरीजमधून माघार घेतली असेल। या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। थँक्यू अँड टेक केअर।